पुणे शहराला 1 महिना पुरेल इतका पाणीसाठ्यात वाढ। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। जालन्यात शेतीच्या मशागतीला वेग। शेतकऱ्यांना आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा। खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दणका। कंपनीला विम्याचा हप्ता 212 कोटींचा, पण शेतकऱ्यांना फक्त 4 कोटी 85 लाख रुपये। खासदार निलेश लंके यांचं दूध कांदा दरवाढीसाठी छेडलेलं आंदोलन राज्यव्यापी होणार। आज सुप्रिया सुळे, जयंत पाटील भेट देणार। रुग्णालयांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस सरसावले। रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्याचे पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। जरांगेंची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली परभणीत दाखल। जरांगे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। शिवसंकल्प मेळाव्यातून फुंकणार विधानसभेचं रणशिंग। मुंबई क्रिकेट असोसिएशन ठाण्यात बनवणार मोठं क्रिकेट स्टेडियम। आमने गावात 50 एकर जागेवर 1 लाख क्षमतेचं स्टेडियम उभारणार। अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बॉलमध्ये आढळली स्फोटकं। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास पदस्पर्श दर्शन सुरू। आषाढी यात्रेच्या निमित्तानं मंदिर समितीचा निर्णय। अक्कलकोटमध्ये 1 लाख फूट भव्य वातानुकूलित महाप्रसादगृहाची निर्मिती। एकावेळी 2500 भाविकांना घेता येणार महाप्रसाद। धोनीच्या 43व्या वाढदिवसानिमित्तानं खास सेलिब्रेशन। दबंग अभिनेता सलमान खानची विशेष हजेरी।